नमस्कार. प्रथम पूज्य पतंजली ऋषींना नमन करून आपण ह्या प्रश्नोत्तराद्वारे पातंजल योगसूत्रे या उपक्रमाची सुरुवात करूया. हे नमन करण्यापूर्वी या प्रार्थनेचा अर्थ थोडक्यात पाहूया की योगेन चित्तस्य म्हणजे योगामुळे चित्ताचे, त्यानंतर पदेन वाचाम म्हणजे व्याकरणामुळे भाषेचे, आणि मलम शरीरस्य च वैद्य केलं म्हणजे वैद्यकशास्त्रामुळे शरीराचे, मळ या शब्दाचा अर्थ अडथळे, तिथे निर्माण होणारी दुखणी, तिथल्या अडचणी, त्याच्या वापरामध्ये असलेले अडथळे, हे सगळे दूर होतात किंवा ते शुद्ध होतं, ते अतिशय उपयुक्त होतं, त्याची उपयुक्तता वाढते, त्याचा दर्जा वाढतो. कशाचा? चित्ताचा, भाषेचा आणि शरीराचा. आणि अशी 3 शास्त्र आम्हाला समजून सांगणारे जे पतंजली ऋषी आहेत त्यांना आम्ही हात जोडून नमस्कार करतो. तर सर्वांनी या प्रार्थनेमध्ये सामील व्हावं. योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. आपला हा उपक्रम आहे, त्याचं नाव प्रश्नोत्तरांद्वारे पातंजल योगसूत्रे. तर काय आहेत ही पतंजलींची सूत्र आणि त्याचा अभ्यास का करायचा किंवा त्याचा काय उपयोग होतो, अशा प्रकारचे काही प्रश्न यायला सुरुवात झाली. खरं तर मला अशी अपेक्षा होती की अनेक योग शिक्षक आहेत, अनेक लोक ध्यान करतात, अनेक लोक पतंजलींची ही प्रार्थना म्हणतात आणि त्यामुळे त्यांनी पतंजलींच्या योगसूत्राबाबत काहीतरी वाचलं असेल, थोडासा अभ्यास केला असेल. आज अनेक लोक YCB किंवा QCI सारख्या परीक्षा देत आहेत आणि त्याच्यामध्ये काही निवडक योगसूत्रांचा अभ्यासाचा समावेश आहे. तर त्या दृष्टीने काही प्रश्न येतील म्हणून खरं तर 1 मेच्या शुक्रवारी हा उपक्रम मी सुरू करू शकले नाही, पण अखेर काही प्रश्न आलेत आणि त्याचा मी एक छोटासा क्रम करून त्याची क्रमाक्रमाने उत्तरं देणार आहे. तर इथे माझ्यासमोर असलेला पहिला प्रश्न आता तुम्हाला इथे दिसतोय कदाचित, की आम्ही फक्त आसने आणि काही वेळा प्राणायाम करतो, थोडं ध्यान करतो, पतंजली योगसूत्र असं नुसतं ऐकलं आहे, पण काय आहे त्यात आणि त्याचा आम्हाला काय उपयोग आहे. दुसरा प्रश्न असा आहे की मी सूत्रांचे वाचन केले पण बराच भाग समजत नाही. या ग्रंथाच्या अभ्यासाने सर्वसामान्य लोकांना आणि प्रामुख्याने योग शिक्षकांना नेमका काय उपयोग होईल. आणि तिसरा एक छोटासा प्रश्न आहे की यामध्ये कोणकोणत्या आसनांचे वर्णन केले आहे व त्याचे फायदे काय आहेत. तर या 3ही प्रश्नांचा आज आपण आढावा घेणार आहोत. खूप लोक आता आपण म्हणलेली प्रार्थना म्हणतात
आणि मलासुद्धा सुरुवातीला जेव्हा मी या प्रार्थनेचा अर्थ बघायला सुरुवात केली, नंतर प्रत्यक्ष योग वर्गामध्ये योगासनं प्राणायाम याचं प्रात्यक्षिका करायला सुरुवात केली, मग पुढे शिकवायला सुरुवात केली. आणि मग मला प्रश्न असा पडायचा की आपण म्हणतोय पतंजलींची प्रार्थना, आणि इथे पतंजलींच्या योगामधली एकही गोष्ट आपण फारशी काही इथे करत नाही. मग ह्या वर्गामध्ये आपण पतंजलींची प्रार्थना कशाला म्हणायची? म्हणजे आदरणीय लेले गुरुजी, माझे सासरे, यांच्याशी काही वेळेला माझं संभाषण व्हायचं की आपण फक्त इथे योगासनं शिकवतोय आणि इथे पतंजली कुठून आले, काय इथे पतंजलींचं काम, असं विचारण्याचं कारण असं की मी कॉलेजमध्ये असताना किंवा त्याच्यापूर्वी आमच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली पतंजली योगसूत्रांबद्दल अगदी त्रोटक अभ्यास केला होता. आणि त्याच्यामध्ये असं खात्रीपूर्वक आमच्या वडिलांनी सांगितलं होतं की ह्या संपूर्ण 196 सूत्र मालिकेमध्ये एकाही आसनाचं वर्णन केलेलं नाही. ज्यांनी तिसरा प्रश्न विचारला आहे की यामध्ये कोणती आसनं आहेत, त्याचं वर्णन आहे ते सांगा, तर त्यांचं हे उत्तर आहे की पतंजली ऋषी हे एकाही आसनाचं वर्णन करत नाही. मग मी लेले गुरुजींना असं विचारायची की ते जर एकाही आसनाचं वर्णन करत नाही तर पण आसनाच्या वर्गामध्ये हे सगळं का करतो? तर त्यांनी असं मला सांगितलं की आपल्या प्रत्येकाचं जे जीवन आहे, तर त्या जीवनाचा मुख्य लक्ष्यच हे आहे की आत्मज्ञान प्राप्त करून घेणं. प्रत्येक माणसाला हा मनुष्य जन्म जो मिळालेला आहे, त्या मनुष्य जन्माचं अंतिम ध्येय हे आत्मज्ञान करून घेणं हे आहे. मग मी त्यांना असं विचारायची की ही आसनं आणि प्राणायाम आणि शीर्षासन करणं, अर्धमच्छिद्रासन करणं, ह्यातून आत्मसाक्षात्कार होईल का? तर त्यांनी सांगितलं की नुसती हे आसनं करून आत्मसाक्षात्कार मुळीच होणार नाही, पण ही जी आसनं आहेत ही कशा करता आहेत, तर ही शरीर बलवान करणं, शरीर निरोगी करणं ह्याच्याकरता आहेत. त्यानंतर काही प्रमाणामध्ये आपल्या मनामध्ये येणारी जी मळभं आहेत ती दूर होण्याकरता या आसनांच्या आणि प्राणायामाच्या सरावाचा आपल्याला उपयोग होतो. तर ही एक प्राथमिक क्रिया आहे. पतंजलींच्या योगाकडे ज्यांना जायचं आहे त्याच्याकरता हा एक सोपान आहे. जसं हठयोग प्रदीपिकेमध्ये स्वात्माराम योगी नावाचे जे एक ऋषी होते, त्यांनी हठयोग प्रदीपिका नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे की ज्याच्यामध्ये काही विशिष्ट आसनांचं, प्राणायामाचं थेट वर्णन आहे. ह्या नाकानी श्वास घ्या, त्या नाकानी सोडा, नंतर अमुक आसन असं करा, पुढे वाका, मागे वाका. तर त्याच्यामध्ये पहिला श्लोक असा आहे, त्याचा अर्थ असा आहे की ज्यांना पतंजलींचा हा शब्द कंसात आहे, ज्यांना राजयोग साधायचा आहे त्याच्याकरता हठयोग ही एक शिडी आहे. तसं आसनं प्राणायाम करणं ही एक शिडी आहे पतंजलींच्या योगाकडे जाणारी. आता ह्या शिडीवर आपण किती दिवस राहायचं, किती वर्ष राहायचं, हे ज्याची त्याची आध्यात्मिक तयारी किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. तो भाग आपण थोडा पुढच्या काही भागांमध्ये, पुढच्या काही दिवसांमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आत्ता परत ह्या प्रश्नाकडे आपण वळूया की आम्ही आसनं करतो, प्राणायाम करतो, तर पतंजली योगसूत्रांचा आम्हाला काय उपयोग आहे? तर असं पहा की आपण बहुतेक सगळेजण एकतर दुचाकी किंवा चारचाकी वाहन वापरतो. आता ते वापरायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा आधी आपल्याला ते चालवता यायला पाहिजे.
नुसतं चालवता येऊन चालत नाही. तर ते चांगल्या प्रकारे जर चालवायचं असेल किंवा त्याच्यामध्ये लागणारं पेट्रोल हे कमीत कमी पेट्रोलमध्ये जास्तीत जास्त कसं ते वाहन दौडवायचं, मग त्याच्याकरता पेट्रोल किती घालायचं, केव्हा घालायचं, उन्हाळ्यामध्ये पेट्रोल गाडीत कमी ठेवायचं किंवा थंडीमध्ये किंवा कुठल्या काळामध्ये टायरमध्ये हवा किती ठेवायची. मग आत्ता जसं आपण महिना 2 महिने नुसतीच वाहनं जागेवर ठेवली आहेत, तर जे ज्ञानी लोक आहेत त्यातले, तर ते लोक काय, म्हणजे मी स्वतःसुद्धा हे केलं की माझी गाडी कार ही थोडी पुढे मागे करायची दर 2 दिवसांनी. याचं कारण असं की जिथे टायर टेकलेलं असतं तिथे सगळ्या गाडीचं वजन खूप पडतं आणि हवेचं एक विशिष्ट प्रेशर तयार होतं. तर असे खूप छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला या वाहनाबद्दल जाणून घ्याव्या लागतात, त्याचा अभ्यास करावा लागतो. नुसतंच इतकं नाही तर ते वाहन बंद पडलं तर थोडक्यात त्याची आपल्याला काही दुरुस्ती करता येईल का, किंवा त्याची काळजी कशी घ्यायची, वाहन कितीदा धुवायचं, कितीदा पुसायचं, त्याचे कुठले भाग पुसता येतात, कुठले भाग धुता येतात, त्यानंतर त्याला योग्य वेळी ठराविक अंतराने तेलपाणी देणं, त्याची निगा करणं, हे सगळं ज्ञान असेल तर आपला रोजचा प्रवास हा सुखकर होतो, आनंददायी होतो आणि आपण योग्य वेळामध्ये योग्य ठिकाणी जाऊन पोचतो. तर तसं आपली जीवन ही एक मोठी यात्रा आहे. जसं मगाशी मी म्हटलं की लेले गुरुजींनी एका शब्दात सांगितलं की प्रत्येक माणसाचं जीवनाचं प्रमुख ध्येय हे आत्मज्ञान करून घेणं आहे. आणि ह्या आत्मज्ञानाचा प्रवास ज्याला सुखकर करायचा आहे त्याच्याकरता ही पातंजल योगसूत्र ही मार्गदर्शक तत्व आहेत. जसं आपण लायसन्स काढायला जातो आणि लायसन्स काढायला गेल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की तिथे काही चिन्हांचा अभ्यास करावा लागतो, कारण हल्ली त्याची परीक्षा द्यावी लागते लायसन्स काढण्याच्या पूर्वी, आणि ती परीक्षा पास झालो तरच आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळतं. आता नुसतं ती चिन्ह आपण पाठ करतो की असा बाण म्हणजे इकडे वळा, असा अमुक अर्धगोल म्हणजे इकडे वळू नका, किंवा इथे यू टर्न आहे वगैरे वगैरे, अमुक अमुक खुणांचे अर्थ काय, ते सगळं पाठ करतो आपण, परीक्षा देतो आणि आपल्याला लायसन्स मिळतं, आपण वाहन रस्त्यावर आणतो. पण ती पाठ केलेली चिन्ह आपल्याला प्रत्यक्षात वापरावी लागतात आणि मग ती प्रत्यक्षात वापरताना आपल्याला ती परत आठवत नाहीत. मग ती परत परत आठवण्याकरता त्याचा परत परत सराव करावा लागतो. तसं या जीवन प्रवासामध्ये आपल्याला छोटे छोटे श्लोक, लहानपणी आपण मनाचे श्लोक शिकतो, काही लोक भगवद्गीता शिकतात, आपल्या अवतीभोवती कितीतरी संत लोकांचे अभंग गायले जातात, ओव्या म्हणल्या जातात, आपण कित्येकदा तरी कित्येक देवांच्या आरत्या म्हणतो. तर ह्या सगळ्यातनं आपल्याला ह्या आत्मज्ञानाच्या प्रवासाला मार्गदर्शक अशी तत्व मिळत असतात. किंबहुना आज आपण रामायण महाभारत टी व्हीवर बघतो आहोत, तर तिथेसुद्धा आपल्याला अशी बरीच तत्त्वं आढळतात की एकमेकांनी एकमेकांशी कसं वागावं, प्रत्येक माणसाच्या कर्माचं काय फळ आहे. आज आपण पाहतो की भीष्म शरपंजरी पडले, त्यांना त्या बाणांवर झोपावं लागलं काही दिवसांपर्यंत. तर असं का? त्यांनी इतका मोठा त्याग करून त्यांना एवढ्या शरीराला यातना का, असा खूप लोकांना प्रश्न पडतो. तर त्याच्यावरती भगवंतानी म्हणजे भगवान श्रीकृष्णाने असं उत्तर दिलं आहे की तुमचा आजपासून मागचा एक 6वा 7वा जन्म आठवा की तुम्ही सरड्यांना लहानपणी पकडायचात आणि त्या सरड्याला असं उताणं करून ठेवायचात, म्हणजे पाठ खाली आणि पोटवर. तर त्या कर्माची तुम्हाला आता ही शिक्षा आहे. आता हे सगळं खरं आहे खोटं आहे हे आपण सोडून देऊया, पण असं आपल्या अवतीभोवती ह्या आत्मज्ञानाच्या जीवन प्रवासाला पूरक
अशा अनेक गोष्टी आपण शिकत असतो, पाहत असतो, पण बरेचदा त्या गोष्टी आपल्याला लक्षात राहत नाहीत किंवा त्याचा क्रम काय करायचा. मला खूप साऱ्या गोष्टी माहिती आहेत, पण कुठल्या क्रमाने काय करायचं. बरेचदा खूप लोक स्वयंपाक शिकतात किंवा अगदी साधं आहे. आत्ता बघा, आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे आणि एक 2-3 वर्षापूर्वी काही सिनियर सिटीजन असे होते की नको रे बाबा, मला काय करायचं ते व्हॉट्सअप तुमचं. किंबहुना मी सुद्धा 1-2 वर्षापूर्वी म्हणायची नको, मी ते काय व्हॉट्सअप वगैरे वापरणार नाही. पण आज आपल्या असं लक्षात येतं आहे की जेव्हा आपल्याला आता इथे 1.5 महिना आपण घरात बसलो आहे, तर तो 1.5 महिना आपण ह्या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनेच जगतो आहोत. किंबहुना ह्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपला हा घरातला बंदिवास थोडासा सुखकर झालेला आहे, थोडा आनंददायी झालेला आहे किंवा सुकर झालेला आहे. मग हे सगळं करण्याकरता एखादं ॲप कसं डाउनलोड करायचं, ते कसं वापरायचं, मग त्याच्यावरती ज्या काही आपल्याला सूचना येतात त्या सूचनांचा नेमका अर्थ काय असतो, मग आपण अमुक झाल्यानंतर काय करायचं, गुगल पे करताना काय करायचं, हे सगळं शिकतो. ही तत्त्व शिकतो, नुसती शिकतो नाही तर ती अंमलात आणतो. तर तसं ही सगळी जी अध्यात्म प्रवासातली तत्त्व अनेक 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 ग्रंथांमधनं आहेत. किंबहुना आपली सगळी उपनिषदं, वेद, आपल्या भारतीय अध्यात्म सांगणाऱ्या ग्रंथांची जी मोठी परंपरा आहे, तर त्या परंपरेमध्ये सगळ्यात पहिले ग्रंथ आहेत वेद, त्याच्यानंतर आहेत उपनिषद, त्यानंतर आहेत पुराण, त्यानंतर आहे इतिहास. असा हा सगळा क्रम आहे. आणि हजारो वर्ष हजारो लोकांनी ह्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. हजारो संहिता आहेत. शंकराचार्यांनी लाखो श्लोकांचं, पूर्वीच्या ऋषीमुनींनी केलेल्या ग्रंथांचं टीका टिप्पणी केलेली आहे. पतंजलीच्या योगसूत्रावरती सुद्धा शंकराचार्यांनी टीका केलेली आहे. तर अशी हे सगळे ग्रंथ जे काही ज्ञान सांगतात, तर ते ज्ञान इतकं विस्तृत आहे, इतकं मोठं आहे की त्याच्यातनं मी रोजच्या जीवनात काय उपयोगाला आणू. जसं काल एका जणांनी एक ठिकाणी लिहिलं होतं की बघा, शाळा आणि कॉलेज बंद आहेत, तर त्याच्यामुळे कोणाचंही काही बिघडत नाही, तर त्यामुळे ह्या ज्ञानाचा नेमका काय उपयोग. तसं आपण हे जे सगळं इतकं विस्तृत ज्ञान बघतो, ऐकतो, वाचतो. खूप लोक असे आहेत, आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करतो किंवा अमुक ग्रंथाचं पारायण करतो, दत्तांच्या ग्रंथाचं पारायण करतो. काही शीख लोक आहेत, ते ग्रंथसाहेबाचं पारायण करतात, कुराणाचं पारायण करणारे लोक आहेत. काय असे प्रत्येक पंथामध्ये, धर्मामध्ये काहीतरी करणारे लोक असतात. पण हे सगळं जे ज्ञान आहे हे आचरणात कसं आणायचं, म्हणून प्रत्येक ज्ञानाला किंवा कुठलाही एखादा ग्रंथ असतो किंवा कुठलंही एखादं शास्त्र असतं, विज्ञान असतं, त्याला 2 अंग असतात. एक म्हणजे त्यातलं तत्त्वज्ञान, की काय तत्त्व सांगितलेलं आहे, आणि दुसरं त्याचं आचरण ज्ञान किंवा ज्याला अप्लाइड अंग असं म्हणतात, की आम्ही काय अप्लाय करायचं, त्याच्यातला आम्ही रोज कशाचा सराव करायचा. तर पतंजलींचा हा जो अगदी छोटेखानी ग्रंथ आहे, पतंजलींनी त्यांच्या आधीचे म्हणजे पतंजली हे साधारण ख्रिस्तपूर्व 400 ते 700 वर्ष, म्हणजे आत्तापासून आजपासून जर विचार केला तर साधारण 2400 ते 2700 वर्षापूर्वी पतंजलींची योगसूत्र ही त्यांनी पहिल्यांदी प्रकाशित केली. मग ती का केली प्रकाशित, तर आधीचा सगळा ज्ञानाचा जो पसारा आहे, तर तो सगळा पसारा इतका मोठा होता की त्यांनी योग्य वेळेला योग्य ती गोष्ट सापडतेच असं नाही, म्हणून मग त्यांनी 196 सूत्रामध्ये हा सगळा योग हातामध्ये आणून ठेवला. जसं आज आपण बघतो की वेगळ्या वेगळ्या कामाच्या क्षेत्रामध्ये हँडबुक वापरलं जातं,
हँडबुक फॉर योगा टीचर्स, हँडबुक फॉर फिजिक्स टीचर्स, हँडबुक फॉर इंजिनियर्स, हँडबुक फॉर लॉयर्स. म्हणजे काय असतं तर छोटी 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 मार्गदर्शक सूत्र त्याच्यामध्ये असतात. हँडबुक फॉर कमिशनर, आपल्या इथे आपले पुण्याचे कमिशनर आपल्याला ऐकतायत आपल्यामध्ये येऊन. तर हँडबुक म्हणजे काय की हाताच्या आपल्या पंजावरती मावेल असा काही छोटासा ज्ञानाचा भाग की ज्याचा झटकन आपल्याला उपयोग करता येतो. तर तशी ही 196 जी सूत्र आहे, 195 ही जी सूत्र आहेत, तर ती जर का आपण कागदावर लिहिली किंवा आत्ताच्या काळामध्ये टाईप केली तर साधारण A4 साईजची पाठपोट 1.5 ते 2 पानं होतील जास्तीत जास्त. इतकाच या ग्रंथाचा आवाका आहे. पण ह्या ग्रंथाचं जर आपण नीट अनुशीलन केलं, ती सूत्र नीट समजून घेतली आणि त्याचा पाठपुरावा केला, त्याचा सराव केला, आपल्या रोजच्या जीवनामध्ये ती सूत्र आणायचा प्रयत्न हळूहळू हळूहळू केला तर आपल्याला आत्मज्ञान पूर्णपणे प्राप्त होईल. मात्र ते ह्याच जन्मात होईल असं सांगता येत नाही, कारण ही सगळी खूप मोठी तपश्चर्या आहे. आणि ह्या तपश्चर्येकडे जाणारं पहिलं पाऊल म्हणजे आजचा आपला हा योगसूत्रांच्या अभ्यासाची सुरुवात आहे असं मी मानते. आता ह्या आधी पण काही लोकांनी या सूत्रांचा अभ्यास केला असेल नसेल तर ती सूत्र आपल्याला कशी उपयुक्त ठरणार आहेत असा एक प्रश्न आहे. तर फक्त आत्मज्ञानाकरता नाही, तर ज्यांना या लौकिक जगामध्ये मोठा पराक्रम करायचा आहे त्यांनासुद्धा ही सूत्र अत्यंत मोलाची आहेत. म्हणजे काय तर साधं आहे की आज आपण बघतो की सोशल हार्मनी म्हणजे समाजामध्ये सामंजस्य कसं ठेवायचं. तर समाजात सामंजस्य ठेवण्याची 5 तंत्र पतंजलींनी सांगितलेली आहेत त्यांच्या अष्टांग योगाच्या पहिल्या पायरीमध्ये. त्याला आपण यम असं म्हणतो. काय अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य अशी ही 5 अंग आहेत यमाची. मग ते यम म्हणजे काय तर मी आणि माझा भाऊ, मी आणि माझी बहीण, मी आणि माझं कुटुंब, मी आणि माझ्या आजूबाजूचा समाज, माझ्या ऑफिसमधले लोक, माझे मित्रमैत्रिणी, माझे शेजारी पाजारी, मी आणि अन्य प्राणी, नुसतेच प्राणी नाही तर मी आणि सगळ्या सजीव निर्जीव वस्तू, किंबहुना मी आणि माझ्या बाहेरचं सगळं जगत, ह्याच्याशी वागताना मी कसं वागायचं, मी कोणाला किती रागवायचं, मी कोणावर किती प्रेम करायचं, मी कोणाच्याशी किती शरीर संबंध करायचा, मी किती आहार करायचा, किंवा मी किती एखाद्या गोष्टीचा साठा करायचा किंवा करायचा नाही, ह्या सगळ्याचे नियम हे फक्त 5 तत्वांमध्ये पतंजलींनी आणून ठेवलेत. आणि म्हणून त्याला सूत्र असं म्हणतात. सूत्र ह्या शब्दाचा अर्थ धागा. जसं आपण बागेमध्ये खूप फुलं फुललेली असतात तर आपण काही सगळीच फुलं घेऊन देवाला वाहत नाही. मग आपण त्याच्यामध्ये छान छान आकर्षक वाटणारी फुलं अशी आणून टोपलीत ठेवतो. मग टोपलीतनं फुलं घेताना पण आपण काय करतो तर मग आता ही 6 एकसारखी पांढरी फुलं आहेत, मग ही 12 काहीतरी पिवळी एकसारखी फुलं आहेत, मग मध्ये एखादं लाल फुलं आहे, असं ते थोडंसं त्याचा विचार करून आपण विशिष्ट क्रमाने ती फुलं त्या धाग्यामध्ये ओवतो आणि मग तो एक हार तयार होतो. आपल्याला दिसताना फुलं दिसतात पण त्या फुलांना धरून ठेवणारा धागा दिसत नाही. एखादी संस्था असते मोठी, त्या संस्थेमध्ये जसा पुलंचा नार्या आहे तसा एक कोणीतरी कोऑर्डिनेट करणारा मनुष्य असतो, पडद्यामागचा कलाकार, आणि तो खूप कामं करत असतो. म्हणजे तो उपक्रम आखणे, मग त्याची निमंत्रणं देणे, लोकांना बसवणे, लोकांना चहा पाणी करणे, अमुक करणे, एका मागोमाग कितीतरी गोष्टी तो कोऑर्डिनेटर करत असतो. मग त्याला म्हणतो आपण सूत्रधार. तसं ही पतंजलींची जी सूत्र आहेत,
सूत्र म्हणजे काय की ती धाग्यामध्ये ओवल्यासारखी एकामागोमाग विशिष्ट क्रमाने येणारी तत्व आहेत की जी तत्व आपण अंगीकारली तर आपण आत्मज्ञानाच्या पायरीवरती जाऊन पोचणार आहोत. तर त्याच्यातलं महत्त्वाचे जे भाग आहेत ते काय आहे हे आपण पुढच्या भागामध्ये मी त्याचा तक्ता तुम्हाला देणार आहे की ह्याच्यामधले जे महत्त्वाचे विषय आहेत की जसं आपल्याला माहिती आहे की अष्टांग योग, यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही त्याची 8 अंग आहेत. मग त्याच्याबरोबर ईश्वर प्रणिधान हा त्याच्यातला एक महत्त्वाचा विषय आहे, क्रियायोग हा त्याच्यातला एक महत्त्वाचा विषय आहे. तर त्याचा एक मी तक्ता पुढच्या वेळेला तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न करणार आहे. पण थोडंसं परत आपण या यमांकडे येऊया की आजच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे पतंजलींची सूत्र काय किंवा कुठलंही जे आत्मज्ञानाचे ग्रंथ असतात तर हे असं काही नाही आहे की ते महाभारत काळात उपयोगी होते आणि आज उपयोगी नाहीत. ते जगाच्या आधीपासून अंतापर्यंत सतत सगळ्यांना उपयोगी ठरणारे ग्रंथ असतात. तुकारामांचे आपण अभंग घेतले तर असं काही नाही आहे की ते महाराष्ट्रात उपयोगाला येतील आणि गुजरातेत येणार नाहीत किंवा स्पेनमध्ये येणार नाहीत किंवा तिबेटमध्ये किंवा तुम्ही उत्तर ध्रुवावर गेले तर त्या अभंगांचा उपयोग होणार नाही, असं नाही. तर जिकडे जिकडे माणसं आहेत तिकडे तिकडे आणि जेव्हा जेव्हा मानव जात आहे तिथे सगळीकडे आपल्याला ह्या तत्वांचा उपयोग होणार आहे आणि दोन्ही अंगांनी होणार आहे. लौकिक पण होणार आहे आणि पारमार्थिक पण होणार आहे. तर लौकिक अंग काय आहे त्याच्यातला एक छोटासा भाग मी सांगणार आहे आत्ता की जसं अहिंसा हे तत्व आपण घेऊया. अहिंसा म्हणजे काय तर हिंसा न करणे. मग आता हिंसा म्हणजे काय तर काया, वाचा आणि मनाने कोणालाही दुःख होईल असं कर्म करायचं नाही. आपण शरीराने बरेचदा हिंसा करत नाही पण मनाने किती वेळा हिंसा करतो. कालच एक आमच्या कोपऱ्यावरचे ते सलूनवाले गृहस्थ भेटले होते आणि त्यांनी बडबड करायला सुरुवात केली की अमुक दुकानं उघडली, तमुक दुकानं उघडली, आम्हाला दुकानं बंद ठेवायला लागतात, यांना घातल्या पाहिजेत वगैरे. तर मनामध्ये हिंसा चालू झाली, मनामध्ये चित्तामध्ये हिंसा चालू झाली आणि ती त्यांनी वाचेनी बोलून दाखवली. फक्त हाताने ते कृती करू शकत नाहीत कारण त्यांचे हात कायद्याने बांधलेले आहेत. म्हणजे आपण प्रत्येक वेळेला ह्या 3 प्रकारचं कर्म करत असतो आणि ह्या 3 प्रकारचं केलेलं जे कर्म आहे ते कर्म आपलं शुद्ध होवो, त्याच्यातले दोष निघून जावोत म्हणून ही प्रार्थना पण फार महत्त्वाची आपण जी म्हणतो ती की योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलम शरीरस्य च वैद्यकेन. म्हणजे काय तर माझ्या चित्तामध्ये सुद्धा अशा प्रकारची वाईट कर्म माझ्याकडनं होता कामा नये. मी वाचेनी सुद्धा अशा प्रकारचं काहीतरी दुसऱ्याला दुःख होईल असं बोलता कामा नये. आज आपण पाहतो की व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, खूप मोठा सोशल मीडियाचा पसारा आहे आणि तिथे एकमेकांना सतत काहीतरी त्रासदायक, हिंसक, मनाला क्लेश होतील अशा प्रकारची विधानं एकमेकांबद्दल सारखी केली जातात. त्या गोष्टीशी आमचा संबंध असो नसो पण आम्ही आपलं त्याच्यावरती काहीतरी बडबड करत राहतो. तर वाचा या शब्दाचा अर्थ नुसतं बोलणं असं नाही तर बोलणं, लिहिणं, भाषण करणं, त्याच्यावरती काव्य करणं. काय बरेचदा लोक विडंबन काव्य करतात तर विडंबन ही एक प्रकारे मूळ कवीची एक प्रकारे केलेली हिंसा आहे. एखाद्या काव्यावरती आपण विडंबन जेव्हा करतो तेव्हा त्या मूळ कवितेची केलेली एक छोटीशी हिंसा व्याकरणातली किंवा वाचेतली हिंसा आहे. म्हणून अहिंसा हे किती महत्त्वाचं तत्व आहे बघा. तसंच सत्य, अपरिग्रह, आस्तेय. आत्ता 1.5 महिना आपण
बहुसंख्य लोकांनी एकही कपडा विकत घेतलेला नाही, चप्पल विकत घेतलेली नाही, किंबहुना आपण बेकरी प्रॉडक्ट पण काही लोक विकत घेऊ शकत नाही आहेत, तर तरीसुद्धा आपण बऱ्यापैकी समाधानाने जीवन जगू शकतो. किंबहुना आज आपण बाहेरचं खात नाही, त्यामुळे आपण जास्त आरोग्याचा अनुभव करतो आहोत. तर अपरिग्रह हे जे तत्व आहे, परिग्रह या शब्दाचा अर्थ संचय करणे, हावरटपणा करणं. माझ्याकडे 12 शर्ट आहेत कपाटामध्ये, तरी आम्ही गेलो मॉलमध्ये, दिसला, आवडला, आणला. तर संपत्तीचा संचय करणं, ज्ञानाचा संचय करणं, अनुभवांचा संचय करणं, याला परिग्रह म्हणतात. आणि पतंजली म्हणतात की असा परिग्रह करणं हे ज्याला आत्मज्ञान करून घ्यायचं आहे त्याच्याकरता अडथळा आहे. म्हणून तुम्ही अपरिग्रहाचा सराव करा, त्याचा अंगीकार करा. तर अशी अनेक तत्व ह्या ग्रंथामध्ये आहेत. तसंच एक मला स्वतःला आवडणारं फार महत्त्वाचं मानसोपचारातलं तंत्र आहे, आणि ते तंत्र म्हणजे प्रतिपक्ष भावना. मी अनेक वेळेला वर्गामध्ये ह्या विषयी सांगत असते. तर आज आपण ह्या ठिकाणी जी एक माझ्या बोलण्याची वेळ नक्की केली होती ती संपत आली आहे, म्हणून मी ह्याविषयी फार बोलणार नाही आहे. पण मी आपल्या सर्वांना एक विनंती करू इच्छिते की आजवर आपण या ग्रंथाकडे पाहिलेलं नसेल, आपण त्याचा विचारही केला नसेल, किंबहुना ते पाकायो संस्कृत सूत्र आहेत, ती कोणी वाचायची, त्याचा अर्थ कोणी समजून घ्यायचा, त्याचा काय उपयोग आहे, असं करून आम्ही ती बाजूला ठेवलेली आहेत. तर तसं न करता आपण ह्या उपक्रमामध्ये श्रोते म्हणून, प्रश्नकर्ते म्हणून, किंबहुना ज्यांना शक्य आहे त्यांनी माझ्याबरोबर बसून अभ्यास करायला यायलासुद्धा हरकत नाही. तर एकूण ह्या सगळ्या आजच्या भाषणाचा गोषवारा असा की ज्याला लौकिक जीवन समाधानाने सुखाने जगायचं आहे, किंवा लौकिक जीवनामध्ये काही पराक्रम करायचा आहे, काही विशेष असं काम करायचं आहे, अशा लोकांकरता, आणि शिवाय ज्यांना काही पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती करायची आहे त्यांच्याकरता सुद्धा हा ग्रंथ फार मोलाचा आहे. तर आपण ह्या ग्रंथाचा अभ्यास आजपासून सुरू करूया. त्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती तुम्ही पाठवू शकता, किंवा लेले गुरुजी योग वर्ग हे जे फेसबुकवरचं पान आहे तिथे आपण आपले प्रश्न लिहू शकता. ज्यांनी हा प्रश्न विचारला होता की पतंजलींनी कोणत्या आसनांचं वर्णन केलं आहे, तर त्याचं पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे, पण परत एकदा सांगते की या योगसूत्रामध्ये एकाही आसनाचं वर्णन केलेलं नाही. त्यामुळे त्याच्या फायद्यांबद्दल काही या ग्रंथाच्या अंगाने सांगता येणं शक्य नाही. तर आज इथेच आपण थांबूया. नाहं कर्ता हरिः कर्ता, हरिः कर्ता हि केवलं, योगं शरणं गच्छामि, वेदं शरणं गच्छामि, सत्यं शरणं गच्छामि. ॐ हरि ओम तत्सत्.